वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासू, नणंद आणि पतीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपींची कोठडी न मागितल्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। हगवणे कुटुंबाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे। शशांक हगवणेंना जेसीबी व्यवहार प्रकरणी 11,70,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप प्रशांत येळवंडे यांनी केला। मेल्यानंतर माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे ओढवू नका, वैष्णवीच्या वडिलांनी भावनिक आवाहन केलं। तर आरोपींच्या वकिलांचे आरोप चुकीचे असल्याचंही ते म्हणाले। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जालिंदर सुपेकर यांना गृह विभागाने दणका दिला। सुपेकरांच्या अधिकारात कपात करण्याचा आदेश जारी करण्यात आला। निलेश चव्हाण याच्या विरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। निलेश चव्हाण याच्या तपासासाठी 2 पथकं काम करतायत, त्याला लवकरच ताब्यात घेतलं जाणार आहे। वैष्णवी हगवणेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। अशा परिस्थितीमध्ये तिच्या चारित्र्यावर शिंतोडे न उडवता योग्य रीतीने चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे। फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा पोलिसांना फेक कॉल करण्यात आला। बक्षिसाची रक्कम मिळवण्याच्या हेतूने कॉल केल्याची माहिती आहे। तर नांदेड सिटी पोलिसांकडून फेक कॉल करणाऱ्या संतोष गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांच्यावर वडगाव मावळ कोर्टात 2022 साली मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे। तर वडगाव मावळ न्यायालयामध्ये दुशिंग हे 2022 मध्ये एका आरोपीचं काम पाहत होते। वकील दुशिंग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य 2 वकिलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद नैतिकतेला धरून नव्हता, असं मत कायदेतज्ञांनी व्यक्त केलं। आरोपी हगवणे यांचे वकील विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद करण्यासाठी मांडलेले मुद्दे त्यांना राखून ठेवता आले असते आणि प्रकरणाची ट्रायल सुरू झाल्यानंतर वापरले असते तर अधिक योग्य झालं असतं, अशी भावना व्यक्त करण्यात आली। माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं, उपमुख्यमंत्री शिंदेंनाही माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा, मला महाराष्ट्रात शो करायचे आहेत, अशी पोस्ट कुणाल कामराने एक्सवर केली। कामराकडे दुर्लक्ष करण्याच्या सीएम फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याला कामराने हे प्रत्युत्तर दिलं। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरामध्ये काल एक अल्पवयीन 4 चाकी चालकानं वाहनांना जोरदार धडक दिली होती। या प्रकरणामध्ये अल्पवयीन चालकाच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय। अमरावतीमध्ये 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली। जिल्हा सत्र न्यायालयानं हा निकाल दिला। 31 ऑक्टोबर 2026ला सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होणार आहे। तर येत्या 1 जूनला शाही स्नानाच्या तारखा जाहीर होणार आहेत। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये तारीख जाहीर होणार आहे। जुलै ते सप्टेंबरमध्ये 3 प्रमुख शाही स्नान सोहळे पार पडणार आहेत। राज्य सरकारकडून बदलापूरकरांना मेट्रोचं गिफ्ट मिळालंय। बदलापूर ते कांजूर मार्ग या 37 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या निविदा राज्य सरकारनं प्रसिद्ध केल्यात। यामध्ये 15 रेल्वे स्थानकं आहेत। आदिवासी विभागाचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवण्याचा विरोधकांचा आरोप खोटा असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। अर्थसंकल्पाची पद्धत माहीत नसणारे असे आरोप करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत, असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी एका मुलाखतीत केलं। या वक्तव्यानंतर त्यांनी या विधानाबाबत दोघेही मला माफ करतील असंही म्हटलं। तर फडणवीसांच्या या वक्तव्यानं नव्या चर्चांना उधाण आलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीनं नाराजी व्यक्त केली आहे। अमोल मिटकरींनी खतखत बोलून दाखवली। फडणवीस उत्तम कर्णधार आहेत, त्यांच्या संघातील हे 2 उत्तम खेळाडू आहेत। संवाद कमी पडत असेल तर कर्णधाराला 4 भिंतीच्या आतमध्ये भावना व्यक्त करता येतात। मात्र अशा प्रकारे जाहीररित्या सांगणं महायुतीच्या कोणत्याच कार्यकर्त्याला न पटण्यासारखं आहे, अशी भावना मिटकरींनी बोलून दाखवली। मुख्यमंत्री फडणवीसांनी जे सांगितलं ते दिलखुलासपणे सांगितलं। अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे पटकन बोलतात आणि निर्णय घेतात, मात्र फडणवीस हे शांतपणे निर्णय घेतात, त्यामुळे हे वक्तव्य केलं असेल, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी दिली। मुख्यमंत्री फडणवीसांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना शरद पवारांचं तोंड भरून कौतुक केलं। शरद पवारांबद्दल अनेक गोष्टी आवडतात। शरद पवार जय पराजयाचा विचार न करता
सातत्यानं काम करत राहतात असं फडणवीस म्हणाले. शरद पवारांचं कौतुक करायला दिल्लीची परवानगी घेतली असेल असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला. भाजपचा भरोसा नाही, कधी कोणावर हल्ला करतील, कधी कौतुक करतील हे त्यांनाच माहीत असं राऊत म्हणाले. मंत्रिमंडळामध्ये कोणालाही चुकीचं काम करू देणार नाही. कोणी चुकीचं काम करत असेल तर मी त्याला रोखण्याचं काम करेन असं फडणवीसांनी म्हटलं. जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये काम करत असता तेव्हा जिवंत राहण्यासाठी तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागतात असंही फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीसांनी पुन्हा एकदा 2019 मधील उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर वक्तव्य केलं. 2019 मध्ये संपूर्ण बहुमत मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी धोका दिला. त्यानंतर राजकारणामध्ये हाताची घडी घालून बसून राहू शकत नाही. ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं असं फडणवीस म्हणाले. हिंगोलीत काँग्रेसला भाजपनं जोरदार धक्का दिला. दिल्लीमध्ये देसाईंनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा झाला. जळगावमध्ये ठाकरे गटामध्ये धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी पक्षाच्या दृष्टीनं चुकीचं काम केलं असा आरोप ज्येष्ठ शिवसैनिक गजानन मालपुरे यांनी केलेला आहे. धनगर समाजाच्या निधीची अजित पवारांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. तर अजित पवारांची फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आम्ही अजितदादाला उगाच मानत नाही, त्यांच्यामध्ये काम करण्याची धमक आहे, प्रशासनावर पकड आहे असं म्हणत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अजित पवारांचं कौतुक केलं. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं. दादा भुसेंसोबत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. संजय राऊत उद्यापासून 2 दिवस जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी जळगाव पालिका आणि जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी संजय राऊतांवर देण्यात आली. यावेळी उद्या जळगावात महत्त्वपूर्ण बैठक घेत रणनीती आखण्याची शक्यता आहे. राऊतांच्या दौऱ्यावर गुलाबराव पाटलांनी खोचक टीका केली. राऊत मागच्या वेळी 5 आमदारांना पाडायला आले होते, मात्र एकही आमदार पाडू शकले नाही. त्यामुळे आता येतील आणि तोंड काळं करून जातील अशी खोचक टीका गुलाबराव पाटलांनी केली. काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांचा शिवसेनेतील प्रवेश रखडलाय. 31 मे रोजी होणारा पक्षप्रवेश हा 5 जून रोजी होणार असल्याची माहिती आहे. 2022-23 या कालावधीमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी सावित्री नदीसह उपनद्यांमधील गाळ काढण्याच्या कामांना सुरुवात केली होती. यंदा देखील या कामासाठी 20 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली. पण या नव्यानं सुरू झालेल्या कामाला शिरगाव ग्रामपंचायतीनं विरोध केलाय. कामाची कोणतीही अधिकृत परवानगी नसल्यानं काम बेकायदेशीर आहे आणि मंत्री भरत गोगावलेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझरडेंनी इथं ही मागणी ठेवली. पवईच्या हिरानंदानी परिसरामध्ये एका कुत्र्यानं नागरिकांना चावा घेतला. या प्रकरणात मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश शुक्ल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान सोसायटीमध्ये एकटेच मराठी असल्याचं म्हणत त्रास विनाकारण दिला जातोय असा आरोप गणेश शुक्ल यांनी केला. डोंबिवलीमध्ये गॅस पुरवठा अचानक बंद झाला, त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. घरडा केमिकल कंपनीजवळ पाईपलाईन डॅमेज झाली, त्यामुळे गॅस पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे. दरम्यान रात्री 11:30 वाजेपर्यंत गॅस पुरवठा सुरळीत होण्याचा अंदाज आहे. पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या विरोधात पतित पावन संघटनेनं आंदोलन केलं. 11 महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली होती. याच्या विरोधात कॉलेजमध्ये तोडफोड करत आंदोलन करण्यात आलं. पुण्यात बेशिस्त चालकांना चाप बसवण्यासाठी आता AI यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर आता AIची नजर असेल. AI प्रणालीचा वापर करत पुणे पोलीस नियम मोडणाऱ्यांची अवघ्या 30 सेकंदात पावती फाडणार आहेत.